हॅलो, हाय, नमस्कार सर्वांचं स्वागत आहे गावठी घोडवा या चॅनलमध्ये. लास्ट पार्ट 1मध्ये आपण कन्हेरी मठचे एंट्री कशी होती ती पाहिलीच. आता आतमध्ये गुहेमध्ये शिरलोय. तर गुहेमध्ये गेल्यावर पहिलं दर्शन आम्हाला जे झालं ते पतंजली यांचं. पतंजली हे भारतीय श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ होते. त्यांना योग दर्शनाचा प्रणेता सुद्धा म्हटलं गेलंय. ते गोणद गावचे राहणारे होते. त्यांच्या आईचे नाव गोणिका असे होते. त्याच्यानंतर आम्हाला दर्शन झालं ते महर्षी कणाद यांचं. महर्षी कणाद हे त्यांचा जन्म गुजरातमधील द्वारकेजवळ असलेल्या प्रभास भागात झाला. संपूर्ण जगाचा पहिला अणुशास्त्रज्ञ असं त्यांना संबोधलं गेलंय. ते शेतात पडलेले धान्यकण गोळा करायचे म्हणून त्यांना कणाद असं म्हटलं गेलंय. त्याच्यानंतर दर्शन झालं ते आम्हाला नारद मुनींचं. नारद मुनी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. सगळ्यांचे गुपित उघड करणारे म्हणजे नारद मुनी. ते तिन्ही लोकांमध्ये देवांचे दूत म्हणून कार्यरत होते. आपल्याला माहिती आहे तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ. ओके. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आहेत असं म्हटलं गेलंय. चिरकारे गौतम मुनींचे पुत्र.